राज्यात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीलाच लोकांनी प्रतिसाद दिला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार या निवडणुका लढल्या गेल्या, परंतु लोकांनी महायुतीलाच बहुमत दिलं असून सातारा जिल्ह्यात देखील महायुतीची सत्ता स्थापन होईल, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे। मध्ये आपले जवळपास 15 सदस्य निवडून आलेले आहेत। याच्या आधी कधीही एवढी मोठी संख्या सदस्यांची शिवसेनेची जिल्हा परिषदेमध्ये सातारच्या नव्हती आणि सत्तेत बसण्याची आता परिस्थिती आहे। मात्र इथं त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे। साहेब, शंभूराज देसाई जे पालकमंत्री आहेत हे आपल्याला भेटलेले आहेत। आपलं याच्याबाबत काय बोलणं झालंय का की राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सत्तेत बसेल असं या पद्धतीचं? नाही बघा, आता इथलं स्थानिक राजकारण जे आहे ते आमच्या सगळीकडची वेगवेगळी समीकरणं आहेत, पण सगळीकडेच ज्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात देखील महायुती जिंकली। त्यानंतर नगर परिषदा झाल्या, त्यात देखील महायुती जिंकली। महापालिका झाल्या, त्यामध्ये देखील महायुतीला विजय मिळाला। जिल्हा परिषदेमध्ये पण, पंचायत समितीमध्ये महायुतीलाच लोकांनी कौल दिलेला आहे। त्यामुळे जनतेचा कौल जो मान्य करून या ठिकाणी जी काही स्थानिक पातळीवरची जी समीकरणं आहेत त्याप्रमाणे महायुतीच विजयी होणार आहे। सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।